श्रीराम मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्यामध्ये स्वागत आहे. दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळाअंतर्गत आता नवीन पदभरती निघालेली आहे. यामध्ये 911 पदांचा समावेश असणार आहे आणि लागतात 35,400 पासून ते 1,42,400 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ सोबत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत भारतीय रेल्वे विभागामध्ये जी नवीन पदभरती निघालेली आहे ती जर नसेल बघितली तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याला लिंक देत आहे, तुम्ही ती पण नक्की बघा किंवा चॅनल जाऊन बघू शकता. कमेंटमध्ये मला नक्की सांगा की महाराष्ट्रामधून कोणत्या जिल्ह्यातून माझ्या व्हिडिओ बघता. त्या जिल्ह्यामध्ये जी नवीन भरती येते त्याच्यावर मी तुम्हाला देतच राहील. बघा, स्क्रीनमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे. यामध्ये विविध पदे असणार, त्यामध्ये पदांचे नावं असणारे कायदेशीर सहाय्यक, त्यानंतर सहाय्यक अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, त्यानंतर सहाय्यक विभाग अधिकारी हे असणारे. पदसंख्या असणार आहे 911. यामध्ये वय मर्यादा ही 18 ते 35 वर्ष असणार आहे. ओबीसी करता 3 वर्षाचं कन्सेशन भेटेल आणि एससी आणि एसटी करता येते तुम्हाला 5 वर्षाचं एजमध्ये कन्सेशन भेटणार आहे. त्यानंतर बघा, ॲप्लिकेशन मोड हा पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. बघा, कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा असणार आहे. कायदेशीर सहाय्यक या पदाकरता 10 पदे रिक्त असणार आहे. सहाय्यक अभियंता स्थापत्य 33 जागा रिक्त असणार आहेत. कनिष्ठ अभियंता स्थापत्य 281 जागा येथे रिक्त असणार आहेत आणि येथे सहाय्यक विभाग अधिकारी या पदाकरता 587 पदसंख्या येथे रिक्त असणार आहे. बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला काय असणे आवश्यक असणार आहे. सर्वप्रथम कायदेशीर सहाय्यक या पदाकरता तुम्हाला डिग्री इन लॉ कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. तुम्हाला यामध्ये निदान 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक असणार. सहाय्यक अभियंता स्थापत्य या पदाकरता तुम्हाला डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट करणे आवश्यक असणार. ते कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये असेल तरी चालणार आहे. त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदाकरता तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट करणे आवश्यक असणार किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा करणे आवश्यक असणार. तुमच्याकडे एक्सपिरियन्स 2 वर्षाचा असणे आवश्यक असणार. त्यानंतर सहाय्यक विभाग अधिकारी या पदाकरता तुमचं फक्त ग्रॅज्युएशन असणे आवश्यक असणार. ते कोणत्याही फील्डमध्ये असेल तरी चालणार आहे. बघा, तुम्हाला प्रति महिना सॅलरी किती भेटणार आहे. कायदेशीर सहाय्यक या पदाकरता 35,400 पासून 1,42,400 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. सहाय्यक अभियंता स्थापत्य 44,900 पासून ते 1,42,400 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य 35,400 पासून ते 1,12,400 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. सहाय्यक विभाग अधिकारी 44,900 पासून ते 1,42,400 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. मित्रांनो, बघा, आता असे कोणते डॉक्युमेंट आहे जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. सर्वप्रथम फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड. त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल. त्यानंतर तुमचं 10वीचं 12वीचं जे तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केले त्याचं सर्टिफिकेट आणि तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे. बघा, आता ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ऑलरेडी चालू झालेली आहे आणि ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 25 मार्च 2026 असणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन लिंक भेटून जाईल आणि जे कोणी पण याबद्दल पात्र असणार तर नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब नक्कीच करा.